इचलकरंजीमध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त, प्रशस्त मूट कोर्ट विद्यार्थी सहाय्यक केंद्र, मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र, लॉ कॉलेज आता आपल्या शहरात. इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे. कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय, अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक, मूट कोर्ट, मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम. कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी. 12वी नंतर थेट 5 वर्षांचा कोर्स BA LLB, कोणत्याही शाखेतील पदवीधरांना 3 वर्षांचा कोर्स LLB, कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते. बन प्रवेश सुरू, आजच नाव नोंदवा. पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर. संपर्क 9960802318, 9922836887, 449483066554, 4921023116. कायदा शिकून समाजसेवा करा, यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू. इचलकरंजी शहरातील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात राधिका क्रिएशन्स नागपूर पुणे आणि विश्वराज रिस्पॉन्सिबल रिव्हॉल्युशन्स प्रस्तुत संघ गंगा के 3 भगीरथ या हिंदी नाटकाचे सादरीकरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले 3 सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, माधव गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, त्यांचे त्यागमय जीवन आणि राष्ट्रासाठीचे योगदान हृदयस्पर्शी शैलीत उलगडण्यात आले. नाटकात डॉक्टर हेडगेवारांचे बालपण, महात्मा गांधींसोबतची ऐतिहासिक भेट, गुरुजींची साधना, सरदार पटेल व गुरुजींचा संवाद, काश्मीर प्रश्नावरील भूमिका, संघावर लादलेली बंदी, बाळासाहेब देवरसांचे भाषण, आणीबाणीतील सत्याग्रह, राम जन्मभूमी आंदोलन अशा अनेक टप्प्यांतून संघाचा 100 वर्षांचा कालखंड प्रभावीपणे साकारला गेला. नाटकातील दृश्यरचना, घडामोडींचे सादरीकरण आणि संवादांनी उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले. प्रेक्षकांनी अनेक प्रसंगांना टाळ्यांनी दाद दिली. विशेषतः कार्यमग्न जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती हा मंत्र अनेकांच्या अंतःकरणाला भिडला. हे नाटक केवळ नाट्यप्रयोग न राहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूल्यांची, कार्यपद्धतीची आणि भारत मातेसाठी समर्पित जीवनाची जिवंत अनुभूती देणारा एक सशक्त दस्तऐवज ठरला. संघ शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे नाट्यप्रयोग कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे. नाटकाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजनाने झाली. यावेळी संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा, तालुका संघचालक रमेश लाहोटी, ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तोपंत जोशी, जिल्हा कार्यवाह डॉक्टर राजेश पवार, आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राशीनकर, संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा, लोककल्याण मंडळाचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी आणि प्रांत कार्यकर्ते श्रीकांत प्रभू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तर सूत्रसंचालन नरोत्तम लाटा यांनी केले. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.